आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, त्यानिमित्त मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। आज प्रत्येकाच्या गाड्यांवर भगवे झेंडे दिसतील, चौकांमध्ये त्यांची प्रतिमा ठेवून पूजा करतील। पण खरंच अशी शिवजयंती साजरी करायची असते का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले भविष्य जाणले होते, किमान आपण त्यांचा इतिहास तरी विसरायला नको। इतिहास हा केवळ भूतकाळ नसतो, तो वर्तमानाला दिशा देतो आणि भविष्य घडवतो। महाराजांचे नाव केवळ घोषणेत नाही तर आचरणात जपा। शिवरायांचा अभिमान बाळगा, त्यांच्या मूल्यांना आचरणात जपा। आपण छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो आहोत, याचा अभिमान बाळगा। शिवरायांचा दूरदृष्टिकोन, शिवरायांची बुद्धिमत्ता, शिवरायांची नीतिमत्ता यांचे आचरण करा। इतिहास घडवणारे अनेक राजे झाले, पण युग बदलणारा एकच राजा, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज। शिवरायांनी स्वतःचं घरदार संसार सर्व त्याग करून स्वराज्य निर्माण केले। स्वराज्य म्हणजे चारित्र्य, स्वराज्य म्हणजे जबाबदारी। जय शिवराय जयघोष करणं सोपं आहे, पण शिवराय जगणं फार अवघड आहे। परस्त्रीला महाराज बहीण माते समान मानायचे। आज प्रश्न पडतोय, या काळात स्त्री मुलगी सुरक्षित आहेत का? एखादी महिला रात्री अपरात्री घरातून बाहेर पडताना घाबरली नाही पाहिजे। दुसऱ्याची आई बहीण तीच आपली ही आई बहीण असं जेव्हा तुम्ही मानाल, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही शिवजयंती साजरी करा। रात्री अपरात्री रस्त्यावरून चालत असलेली मुलगी संधी नसून एक जबाबदारी असते। शिवरायांना स्वतः आचरणात उतरवा। रात्रीच्या वेळी एक मुलगी न घाबरता बिनधास्तपणे जेव्हा तिच्या घरी पोहोचेल, तेव्हाच खरी शिवजयंती साजरी करा। परक्या स्त्रीला मुलीला आपली बहीण माना, तेव्हाच तुम्ही खरे शिवभक्त झाला। शिवरायांचे नाव केवळ घोषणेत नको तर आचरणात जपा। जय भवानी, जय शिवाजी, जय शंभू।